नमस्कार मित्रांनो, जसं जसं शिंदे सरकार हे मजबूत होत आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आणखीही कार्यकर्ते नेते आणि त्यांचे जे शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली आहेत, जे बाकीची मंडळी आहेत, जशी जशी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होत आहेत, तशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून तसेच जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील होत आहेत त्यांच्याकडून दिवसांदिवस अनेक गौप्यस्फोट केलेले जात आहेत किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेची जी चांडाळ चौकडी आहे उद्धव ठाकरे यांच्या भोवतीची त्यांच्यावरती आरोप केलेले जात आहेत. तर आज रोजी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेला संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय राठोडे उपस्थित होते. आणि मग प्रश्न पडतो की आणि ते दीपक केसरकर असंही सुद्धा म्हणाले की गुलाबराव पाटील हे सुद्धा या पत्रकार परिषदेला येणार होते किंवा ते हजर राहणार होते, परंतु त्यांनी सांगितलं की त्यांना कुठेतरी जायचं होतं म्हणून ते येऊ शकले नाही. तरीसुद्धा प्रश्न इथे असा पडतो की दीपक केसरकर हे पत्रकार परिषद घेत होते, त्यांच्यासोबतही नेते पत्रकार परिषदेच्या वेळी हजर राहत होते, परंतु आज त्यांनी प्रामुख्याने दादा भुसे, संदीपान भुमरे तसेच संजय राठोड यांनाच घेऊन का पत्रकार परिषद घेतली किंवा हे त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेला का आले, तर हा कुणालाही प्रश्न पडला नाही. परंतु याच्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे आणि ती म्हणजे अशी की आता आदित्य ठाकरेचं जे वागणं आहे ते जे शिवसैनिकांच्या प्रतीचं चुकीचं वागणं आहे किंवा जे शिवसैनिकांच्या विरोधातलं वागणं आहे किंवा त्यांच्यावर चिखलफेक आरोप करणारे जे वागणं आहे त्याचा कुठेतरी आता बांध फुटत आहेत. आणि त्याचमुळे दीपक केसरकर यांच्यासोबत ही मंडळी म्हणजे दादा भुसे, संदीपान भुमरे हे हजर होते. आणि त्याच्यामध्ये दीपक केसरकर यांनी सांगितलंसुद्धा की दादा भुसे यांचं वय 55-60च्या आसपास आहे, संदीपान भुमरे यांचं वयसुद्धा 60च्या आसपास आहे, तसेच संजय राठोड यांचं वयसुद्धा 50च्या आसपास आहे. आणि दीपक केसरकर यांनी स्पष्टच म्हटलं की जेवढे तुमचं वय आहे तेवढे या लोकांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे किंवा शिवसेनेमध्ये घाम गाळला आहे किंवा रक्ताचं पाणी केलेलं आहे. आणि त्यामुळेच या लोकांचा कुठेतरी स्वाभिमान, अभिमान आहे किंवा ते स्वतःला शिवसैनिक म्हणून मिरवतात. दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड यांचा कुठेतरी अपमान होतो आहे आणि तो अपमान हा प्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरे करत आहेत. त्याच्यामुळेच हे शिवसैनिक हे त्या पत्रकार परिषदेला हजर होते. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर तसेच दादा भुसे यांनी काय काय मुद्दे मांडले ते सुद्धा आपण इथे बघू. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की जे 40 आमदार शिवसेनेच्या बाहेर गेलेले आहेत ते गद्दार आहेत किंवा त्यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही. तर याच्यावरती दीपक केसरकर बोलताना म्हणाले की बाळासाहेबांचे तुम्ही रक्त आहात, म्हणजे बाळासाहेबांचे तुम्ही नातू आहात, तर ते बाळासाहेबांचं रक्त हे तुमच्या अंगामध्ये हे फिजिकलरित्या आलेलं आहे, परंतु आमच्यामध्ये शिवसेनेचं जे रक्त आहे ते बाळासाहेब ठाकरे यांनी भिनवलेलं आहे. आणि बाळासाहेब हे एकवचनी होते. याचा संदर्भ देताना दीपक केसरकर असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे अनेक वचनी आहेत, म्हणजे ते शब्द देतात आणि फिरवतात. आणि त्याच्यावरती बोलताना त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल म्हणून किंवा शिवसेनेचे तुम्ही मुख्यमंत्री बनणार म्हणून. याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शब्द दिला की तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार, आता साहजिकच आहे ज्यावेळेस 2.5 वर्षाचं बोलणं
हे अमित शहा यांच्याबरोबर शिवसेनेचं झालं होतं त्यावेळेस त्यांचं जे बोलणं झालं हे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलंच असेल. आणि ते सांगितल्यानंतर एकनाथ शिंदेला सुद्धा कुठेतरी वाटलं की अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री आपला राहील आणि 2.5 वर्ष भाजपाचा राहील, तर 2.5 वर्ष आपणच मुख्यमंत्री राहू, अशा प्रकारचं एकनाथ शिंदेला वाटलं. आणि ते वाटलं कशामुळे, तर ते उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तसं कामसुद्धा केलं. आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की तुम्ही जो खर्च आहे निवडणुकीचा तो चालवा. आणि असं म्हणून ज्या आमदाराला काही मदत लागत असेल, आर्थिक मदत किंवा कोणत्याही गोष्टीची मदत, ही एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे, अजूनही ते करतात. परंतु याच्यामध्ये मुख्यमंत्री बनण्याचं, आताचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनण्याचं कारण तेही सुद्धा असू शकतं. कारण ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला, परंतु त्यांनी ज्यावेळेस शब्द दिला होता त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदारांसोबत संपर्क साधलेला असेल. त्यांना सांगितलेलं असेल की तुम्हाला जे काय मदत लागत असेल ती मी द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त शिवसेनेचे आमदार निवडून आणा ना, किंवा तुम्ही जोमाने काम करा, किंवा तुम्ही निवडून या स्वतः. आणि म्हणूनच आज रोजी तो शिवसैनिक किंवा ते शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. कारण स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून की तुम्ही मुख्यमंत्री बनणार म्हणून असं सांगण्यावरून आणि तुम्हाला जो काही खर्च आहे तो करावा लागेल, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ह्या सगळ्या आमदारांना जे त्यांच्यासोबत आहेत किंवा आज सोबत नाहीत त्यांना मदत केलेली आहे. आणखी पुढे बोलताना दीपक केसरकर असंही म्हणाले की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची तब्येत चांगली झाली होती त्यावेळेस आपण शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्या महाविकास आघाडी आहे त्याच्या बाहेर पडावं यासाठी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते. आणि उद्धव ठाकरे यांना असं वाटलं की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद पाहिजे, म्हणून ते म्हणत आहेत की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीमधून किंवा यांच्या महाविकास आघाडीमधून बाहेर पडू. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेसचे उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की मी तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो. तर त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आता याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यामध्ये का अश्रू आले त्याला पण एक कारण आहे. ते म्हणजे की एकनाथ शिंदे हे गेले होते कशासाठी, की शिवसेना यांची जी महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि या महाविकास आघाडीच्या किंवा शिवसेनेच्या खास करून जनतेच्या मनात जो रोष आहे तो रोष किंवा जो काही आमदारांचा रोष आहे की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमधून बाहेर पडली पाहिजे, या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते की आपण या युतीमध्ये बाहेर पडलं पाहिजे. परंतु तिथे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यासाठीच आले की हीच आपली एकनिष्ठता किंवा हेच आपली पक्षाने आपल्याला हेच दिलं. कारण आपण चांगल्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जात आहोत, त्यांना चांगला सल्ला देत आहोत, आणि ते उलट त्यांना असं वाटत आहे की यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून हे आपल्याजवळ आलेले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या भावना उद्धव ठाकरे यांनी समजून घेतल्या नाही आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे सुद्धा तेवढीच गोष्ट खरी आहे. आणि याच्यामध्ये पुढेही दीपक केसरकर यांनी एक गौप्यस्फोट केला, आणि तो म्हणजे की ज्यावेळेस मीडियातून बातमी आली की उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला आणि हे एका पत्रकाराने सांगितलं, ही अशी मीडियामध्ये बातमी आली होती. आणि त्या बातमीनुसार असं म्हणणं होतं किंवा त्या बातमीचा जो निष्कर्ष होता तो असा होता की ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि फोन करून म्हटलं की तुम्ही एकनाथ शिंदेंची साथ सोडून द्या, मी तुमच्यासोबत येतो, तुम्ही भाजपाचे मुख्यमंत्री बनवा. आता ह्याच्यामध्ये केसरकर बोलताना असं म्हणाले की ही बातमी खरी आहे किंवा खोटी आहे ते त्या पत्रकाराने, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या पत्रकाराने अनिल परब यांचा फोन तपासून बघायला पाहिजे. कारण खूप वेळा किंवा जास्त वेळा कुणासोबतही बोलायचं असेल तर उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्या फोन करतात, असं दीपक केसरकर यांचं सांगणं आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की
दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा घनिष्ठ मित्र आहेत किंवा हे सुद्धा एकमेकांच्या सरकार बनण्याच्या अगोदरसुद्धा संपर्कात होते. ते सुद्धा त्यांच्यासोबत रात्री भेटत होते आणि हा सगळा प्लॅन जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिळून त्यांनी हा केलेला आहे किंवा ते सरकार स्थापन केलेलं आहे. आणि त्यांना जो आशीर्वाद आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जो हस्तक्षेप केलेला आहे तो म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी. मग जी गोष्ट दीपक केसरकर यांनी म्हणून दाखवली की तो तथाकथित फोन जो उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना केला होता, ती जर तुम्हाला खरं किंवा खोटं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही अनिल परब यांचा फोन चेक करा. म्हणजे याचा अर्थ असा की यांना काय सांगायचं होतं दीपक केसरकर यांना की तुम्ही अनिल परब यांची कॉल डिटेल्स काढा किंवा तुम्ही त्यांचे कॉल्स चेक करा, कारण उद्धव ठाकरे हे त्यांच्या फोन करत नाही. जर या सरकारने अनिल परब यांची जर कॉल डिटेल्स जर काढली तर त्याच्याहून लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांनी खरोखर देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे आणि तो केलेला आहे अनिल परब यांच्या फोनवरून. आणि ही दीपक केसरकर यांनी सांगितलं की ही बातमी मीडियातून आली, परंतु त्यांनी पुष्टी अशी केली त्या बातमीची की अनिल परबांचं नाव घेऊन. आणि दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांना सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. कारण ही जर बातमी खोटी जर असती तर दीपक केसरकर यांनी या बातमीचा इन्कार केला असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले नसते आणि त्यांनी सरळ सांगितलं असतं की ही बातमी खोटी आहे, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. म्हणूनच दीपक केसरकर हे म्हणाले की अनिल परबांचा फोन चेक करा. अनिल परब यांचा फोन चेक केल्यानंतर माहिती पडेल की उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता किंवा नव्हता. म्हणजे जी बातमी खरी आहे किंवा खोटी आहे हे माहिती पडेल. म्हणजेच दीपक केसरकर यांना सांगायचं आहे की अनिल परब यांच्या मागे लागा, त्यांचे कॉल डिटेल्स काढा आणि ही बातमी पुढे आणा की ते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता किंवा नव्हता. कारण देवेंद्र फडणवीस यांना जर पत्रकारांनी जर विचारलं तर देवेंद्र फडणवीस याच्यावरती बोलणार नाहीत किंवा फोन आला होता नव्हता आला ते सांगणार नाहीत. याच फोनवरती भाऊ तोषकर यांनी व्हिडिओ बनवलेला आहे की हे अशा प्रकारचे तथाकथित गुपित फोन करणं उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसांना सत्तेसाठी किंवा सत्तेच्या हव्यासापोटी किंवा एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा आणि आम्ही तुमच्यासोबत येतो, शिवसेना तुमच्यासोबत येते आणि तुम्ही सरकार स्थापन करा. म्हणजेच हे कुठेतरी शिवसेनेची विश्वासार्हता गमावल्यासारखं आहे किंवा उद्धव ठाकरे हे विश्वासार्हता गमावत आहेत अशा प्रकारचं 2 दिवसा अगोदर भाऊ तोषकर यांनी म्हटलेलं होतं. आणि त्याच्यावरतीच आज दीपक केसरकर यांनी तोच मुद्दा पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला आहे आणि त्या बातमीचा त्यांनी इन्कार केलेला नाही. पुढे बोलतानाही दीपक केसरकर असं म्हणाले की आम्ही वेगळा गट करणं हे आमच्या रक्तामध्ये नाही किंवा आम्ही वेगळा गट तयार करणार नाही. आम्ही शिवसेनेमध्येच आहोत आणि आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. आमचा जो लढा आहे तो बाळासाहेबांच्या विचाराशी आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. म्हणून वेगळा गट करण्याचं आम्हाला कुठलीही गरज नाहीत. आम्हीच आमच्या 1/3 इतके आमदार असून आम्हीच आमच्या पक्षामध्ये वेगळे राहू शकतो किंवा आमचे वेगळे विचार असू शकतात अशा पद्धतीचं सुद्धा दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे बोलताना ज्यावेळेस 2 दिवसा अगोदर राहुल शेवाळे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गौप्यस्फोट केले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही मंत्री इथे हे नरेंद्र मोदी यांना भेटायला आले होते आणि ते भेटून झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीमध्ये चर्चा केली होती काही तास किंवा 1 तास किंवा पाऊण तास. आणि त्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं नरेंद्र मोदी यांना की भाजपाचं सरकार किंवा शिवसेना भाजपा युतीचं सरकार हे महाराष्ट्रात झालं पाहिजे किंवा महाराष्ट्रात आलं पाहिजे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. म्हणजेच काय, जर नरेंद्र मोदी यांच्यासोबतची ती बोलणी सक्सेस झालीच होती, परंतु इथे महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना किंवा शिवसेनेच्या आमदार लोकांना सांगितलेली नसेल. त्यामुळेच की ज्यावेळेस अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये निलंबनाची कारवाई
12 आमदारांच्या निलंबनाची कारवाई हे अधिवेशनाचे जे तत्कालीन अध्यक्ष होते, म्हणजे भाजपाच्या 12 आमदारांवरती निलंबनाची कारवाई हे भास्कर जाधव यांनी केली होती. कारण हे भास्कर जाधव यांनासुद्धा माहिती नसावं की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही बोलणी झाली असेल, परंतु ती कारवाई केल्यानंतर ही बोलणी फिसकटली किंवा शिवसेना भाजपाचं सरकार हे पुन्हा महाराष्ट्रात येऊ शकलेलं नव्हतं. आणि याच्यामध्ये साहजिकच आहे, जर उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत जर भेट झाली असेल तर त्यावेळेससुद्धा असं ठरलं असेल की 1.5 वर्ष हा शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील किंवा 1.5 वर्ष हा भाजपाचा मुख्यमंत्री राहील किंवा भाजपाचा मुख्यमंत्री राहील, उपमुख्यमंत्री राहील किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, अशा प्रकारची चर्चा झालीच असती. आणि याच मुद्द्याहून एक गोष्टसुद्धा लक्षात येते की भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले नाही. कारण त्या 12 आमदारांची भाजपाच्या 12 आमदारांवरती जी निलंबनाची कारवाई आहे ती भास्कर जाधव यांच्या आग्रहापोटी झालेली आहे. कारण त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता, त्यांनी तो आग्रह केला होता भास्कर जाधव यांनी, आणि त्याच्यामुळे भाजपाच्या 12 आमदारांवरती निलंबनाची कारवाई झाली होती. आणि याचमुळे भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नाही. जर तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदेसुद्धा हे नॉट रिचेबल होते, ते सुद्धा नाराज होते. ज्यावेळेस संजय राऊत यांच्याविषयी पत्रकारांनी भास्कर जाधव यांना प्रश्न विचारले होते त्यावेळेस संजय राऊत यांनी संयमाने घ्यावं. ते जे 20 आमदार गेलेले आहेत किंवा ते जे 40 आमदार गेलेले आहेत किंवा जात आहेत त्यांना पुन्हा मातोश्रीवरती किंवा शिवसेनेमध्ये परत बोलवावं, त्यासाठी संजय राऊत यांनी त्यांच्यावरती टीका करू नये. संजय राऊतांनी आवरता हात घ्यावा किंवा त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आवरावं, अशा प्रकारचं आवाहन हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना भास्कर जाधव यांनी केलं होतं. म्हणजेच याचाच अर्थ ते एकनाथ शिंदे यांच्या मताशी सहमत आहेत, त्यांच्या बंडाशी सहमत आहेत, परंतु एकनाथ शिंदे हे भाजपाबरोबर गेल्यामुळे भास्कर जाधव हे त्यांच्यासोबत जाऊ शकले नाही. कारण तेच कारण आहे की ते 12 आमदारांची निलंबनाची कारवाई ही त्यांच्या आग्रहाखातर झालेली होती आणि त्याच्यामुळेच ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत किंवा भाजपासोबत गेले नाहीत. आता पुढचा जो मुद्दा दीपक केसरकर यांनी मांडलेला आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा तो एक आदित्य ठाकरे यांना धमकी वजा इशारा आहे किंवा सरळ धमकी आहे. तो म्हणजे की ते म्हणाले की तुमचं वय आमच्यापेक्षा लहान असून किंवा आम्ही तुम्हाला आदराने साहेब म्हणतो, परंतु तुमची आम्ही आदरापोटी मान राखतो किंवा आदरापोटी आम्ही तुमच्यावरती बोलत नाहीत, आम्ही गप्प आहोत. कारण तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात, उद्धव ठाकरे यांचे मुलं आहात, त्याच्यामुळे आम्ही तुमचा आदर करतो किंवा तुमच्यावरती बोलत नाही. तर शिवसेना ही आमच्या रक्तातसुद्धा बाळासाहेबांनी भिनवलेली आहे किंवा ती आमच्या रक्तातसुद्धा आहे आणि आम्हीही तुम्ही जसं बोलतात तसं उत्तर देऊ शकतो, परंतु बाळासाहेबांच्या नातू असल्यामुळे आम्ही गप्प आहोत. परंतु असं नाही की आमच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत. म्हणजे दीपक केसरकर यांना आदित्य ठाकरे यांना असं सांगायचं आहे की आमच्याकडे सुद्धा तुमच्यावरती किंवा शिवसेनेवरती संजय राऊत, उद्धव ठाकरे, अनिल परब ह्या सगळ्यांवरती बोलण्यासाठी मुद्दे आहेत किंवा खास करून आदित्य ठाकरेवरती सुद्धा बोलण्यासाठी मुद्दे आहेत. आणि ही खास करून पत्रकार परिषद दीपक केसरकर यांनी जी घेतलेली आहे किंवा घेतलेली होती ती आदित्य ठाकरे यांचे जे वारंवार वाक्य येत आहेत, गद्दार झाले किंवा यांच्या शिवसेना यांच्या रक्तामध्ये नाही किंवा गद्दारांना धडा शिकू किंवा हे निवडून येणार नाहीत किंवा यांची लायकी नाही, डोळ्यात डोळे मिळून बघायची किंवा हे बघू शकत नाहीत, अशा प्रकारचे अनेक विधान हे संजय राऊतपेक्षाही पुढचे नेक्स्ट लेवलचे विधान हे आदित्य ठाकरे यांचे येत आहेत. आणि त्यामुळेच दीपक केसरकर असं म्हणाले की आमच्याकडेही सुद्धा तुमच्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आम्ही गप्प आहोत, म्हणजेच आमच्याकडे बोलण्यासारखं काही नाही असं समजू नका आणि आम्हाला बोलायला भाग पाडू नका. मित्रांनो, हा जर आदित्य ठाकरे यांनी इशारा दीपक केसरकर यांचा जर मानला नाही तर भविष्यामध्ये आदित्य ठाकरे यांना ही जी गोष्ट आहे ती खूप महागात पडणार आहे. महागात यासाठी पडणार आहे की ज्यावेळेस सुशांत सिंग राजपूत याचं दिशा सालियनचं आत्महत्या प्रकरण
महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं किंवा महाराष्ट्रामध्ये सुरू होतं आणि त्या दोघांच्या प्रकरणामागे आदित्य ठाकरे यांचा हात होता असं बोललं जात होतं किंवा अशा बातम्या येत होत्या. आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवरती आरोप लावत राहिले की माझ्या मुलाला माझ्या मुलाला संपवण्याला निघालेले होते म्हणजे भाजपा यांच्यासोबत हे 40 आमदार गेलेले आहेत किंवा ज्या लोकांनी ठाकरे कुटुंबावरती आरोप केलेले आहेत किंवा माझ्या मुलाला संपवायला निघालेले होते किंवा आदित्यला संपवायला निघाले होते अशाच्या लोकांसोबत हे एकनाथ शिंदे आणि ते 40 आमदार गेलेले आहेत. परंतु एकनाथ शिंदे आणि 40 आमदार हे भाजपासोबत गेले जरी असले तरी राहुल शेवाळे यांनी जसं म्हटलं की शिवसेना भाजपाचं सरकार यावं यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी बोलणी केली होती आणि म्हणून जे आरोप लावले होते उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर ते सुद्धा याच दीपक केसरकर किंवा राहुल शेवाळे यांच्या आरोपामुळे खोडून निघत आहेत. आणि राहिला मुद्दा आदित्यचा, जर त्यावेळेस भाजपा जर हे आदित्यला संपवायला जर निघालेली असेल तर आता भाजपा प्रणित शिंदे गटाचं किंवा शिवसेनेचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जर सातत्यानं आदित्य ठाकरे असंच जर बोलत राहिले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांवरती तर दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचं जे प्रकरण आहे ते पुन्हा उकरून काढण्यात येऊ शकतं. कारण आदित्य ठाकरे हे ज्या लोकांना गद्दार म्हणत आहेत किंवा ज्या 40 आमदारांना ज्या 40 आमदारांची लायकी काढत आहेत किंवा त्यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाहीत अशा प्रकारचं बोलत आहेत, त्यातलेच काही जण येणाऱ्या काळात मंत्री बनणार आहेत किंवा राज्यमंत्री बनणार आहेत. आणि ते जर राज्यमंत्री बनले किंवा जर आपण जर बघितलं तर संजय राठोड किंवा दादा भुसे किंवा संदीपान भुमरे किंवा गुलाबराव पाटील हे दारू पितात किंवा दारू पिल्यावरती थयथया नाचतात अशा प्रकारचंही सुद्धा आदित्य ठाकरे हे यांनी स्टेटमेंट केलं होतं किंवा ते म्हणाले होते. तर आपण असं समजू की जर गुलाबराव पाटील यांच्याकडे जर गृह खातं गेलं किंवा गृहमंत्रीपद जर गुलाबराव पाटील यांना जर भेटलं तर ते गुलाबराव पाटील ही संपूर्ण यंत्रणा आदित्य ठाकरे यांच्या मागे लावतील. आणि जो त्यावेळेस मुंबई पोलिसांनी तपास केला होता तो तपास पूर्णपणे परत एकदा हे म्हणजे आपण अजून समजूया की गुलाबराव पाटील यांच्याकडे जर गृहमंत्रीपद गेलं तर ते पूर्ण तपास पहिल्यापासून करायला लावतील किंवा सचिन वाझेचा तपास पहिल्यापासून करायला लावतील. तर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे आदित्य ठाकरे यांनी टाळावं असा इशारा दीपक केसरकर यांनी दिलेला आहे. परंतु आदित्य ठाकरे हे ते कितपत ऐकतात हे सध्या समजत नाही. कारण आदित्य ठाकरेंना असं वाटतं की ते संजय राऊतच्याही पुढे आहेत किंवा ते संजय राऊतपेक्षाही मोठे आहेत किंवा महान आहेत आणि त्यांच्यासोबत खुद्द भीष्म पितामह शरद पवार आहेत आणि त्याच्यामुळेच हे बोलत आहेत. परंतु शरद पवार यांनासुद्धा संजय राऊत यांची बाजू मांडण्यासाठी नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घ्यावी लागली होती हे सुद्धा तेवढंच खरं आहे. म्हणून आदित्य ठाकरे यांनी हे बोलणं थांबवावं नाहीतर त्याचे परिणाम त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील असंच याच्यामधून दिसतं. मित्रांनो, ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाची किंवा बहुमत चाचणी ही अधिवेशन काळामध्येच होत होती त्यावेळेस ती बहुमत चाचणी झाली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले किंवा त्यांना ती मतं भेटली. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यावरती प्रकाश सुर्वे हे मीडियासोबत बोलत होते आणि तिथेच आदित्य ठाकरे आले आणि आदित्य ठाकरे हे प्रकाश सुर्वे यांना म्हणाले की तुमच्यासाठी जेवण तयार होतं, आम्ही येणार होतो, आपण जेवण करणार होतो, तुम्ही आम्हाला दगा देणार असं वाटलं नव्हतं किंवा माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. अशा प्रकारची भाषा ही आदित्य ठाकरे यांनी प्रकाश सुर्वे यांच्यासोबत अचानक भेट घेऊन म्हटली होती. आणि त्याच्यानंतर ते प्रत्येक वेळा वारंवार असं म्हणतात की मतदारसंघामध्ये जर तुम्ही गेले म्हणजे हे 40 बंडखोर आमदार जर मतदारसंघामध्ये जर गेले तर ते
कोणत्या तोंडाने मतदारसंघावर जातील किंवा ते जनतेला काय सांगतील, अशा प्रकारचं वारंवार प्रश्न हे आदित्य ठाकरे त्यांच्या भाषणामधून किंवा त्यांच्या दौऱ्यामधून वारंवार विचारत आहेत आणि हे 40 बंडखोर आमदारांना विचारत आहेत. आणि त्यासाठीच ते म्हणत आहेत की जे शिवसेनेमधून बाहेर पडतात ते निवडून येत नाहीत. म्हणजेच काय, एकंदरीतच शरद पवारांनी जे पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट काढलं होतं की जे आमदार हे शिवसेनेमधून बाहेर पडतात ते परत निवडून येत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य हे आदित्य ठाकरे करत आहेत. परंतु याच गोष्टीला उत्तर देताना दीपक केसरकर असं म्हणाले की मी ज्या भागामध्ये निवडून येतो किंवा ज्या कोकणामधून मी निवडून येतो त्या कोकणातून नारायण राणेसुद्धा येतात आणि नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडले, परंतु सुरुवातीच्या काळात जरी ते निवडून आले नसले तरी आता ते कुटुंबासहित निवडून येत आहेत. याच्यावरतीच भाऊ तळशीकर यांनीसुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे हे जे काही किंवा गणेश नाईक हे जे काही शिवसेनेच्या बाहेर पडलेले आहेत तर हे स्वतःही निवडून आलेले आहेत आणि कुटुंबाच्या सोबतसुद्धा निवडून आलेले आहेत. म्हणून दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचा दाखला दिला आणि त्यांनी सांगितलं की नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा जे काही तिकडच्या स्वराज्य संस्था ज्या काही असतील कोकणातल्या यांच्या हे सगळ्या नारायण राणे हे निवडून आणत आहेत किंवा त्यांचं वर्चस्व आहे. आणि तसं जर बघितलं तर निलेश राणेसुद्धा हे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला की तुम्ही वर्तमान काळामध्ये राहा, तुम्ही भूतकाळात राहू नका किंवा भविष्यात राहू नका की मागे जसं घडलं होतं तसं पुढेही घडेल. कारण मागे ज्यावेळेस जसं घडलं होतं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे जिवंत होते आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत नारायण राणे हे निवडून येऊ शकलेले नव्हते. परंतु गणेश नाईक तर निवडूनच येत होते आणि छगन भुजबळसुद्धा निवडून येत होते. छगन भुजबळ मंत्रीसुद्धा होते. म्हणून दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरे यांना सल्ला दिलेला आहे की तुम्ही इतिहासामध्ये राहा किंवा इतिहासामध्ये राहू नका, तर तुम्ही वर्तमानमध्ये राहा. आणि याच्यावरच पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की जसं तुम्ही म्हणत आहेत की जनतेमध्ये गेल्यावर तुम्ही काय सांगणार आहेत किंवा काय म्हणणार आहेत, तर यासाठीच दीपक केसरकर असं म्हणाले की जर तुम्ही औरंगाबादला गेले किंवा जर तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये गेले तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांचं वर्चस्व आहे किंवा औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे यांचं वर्चस्व आहे. आणि जर तुम्ही संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघामध्ये गेले आणि तिथे जर तुम्ही संदीपान भुमरे यांना गद्दार म्हटले किंवा शिवसैनिकांना जर गद्दार म्हटलं तर मग ते काय करतील याची शाश्वती नाही किंवा त्यांचा जर उद्रेक जर झाला किंवा त्यांचा उद्रेक अनावर जर झाला तर तुमच्यासोबत बरं वाईटसुद्धा घडू शकतं. अशा प्रकारचा सुद्धा इशारा हा दीपक केसरकर यांनी दिलेला आहे. आणि ही गोष्टसुद्धा खरीच आहे. कारण नाशिकमध्ये जर बघितलं तर सुहास कांदे यांच्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे गेलेले आहेत, परंतु सुहास कांदे यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. परंतु अशाच प्रकारे जर आदित्य ठाकरे फिरत राहिले आणि अशा लोकांना, ज्या लोकांनी 25-30 वर्षे ही शिवसेनेमध्ये घातलेली आहे किंवा 40-40 वर्ष शिवसेनेमध्ये घातलेली आहेत किंवा रक्ताचं पाणी गेलेलं आहे, अशा लोकांना जर आदित्य ठाकरे हे बोलत राहिले अशा प्रकारे, तर मग आदित्य ठाकरे यांनासुद्धा जाब विचारला जाऊ शकतो किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप केले जाऊ शकतात. याचंच पुढचं उदाहरण म्हणजे की यवतमाळमध्ये संजय राठोड यांचं वर्चस्व आहे किंवा बंजारा समाज हा त्यांना मानतो आणि संजय राठोड यांचं वय 50 वर्ष आहे आणि संजय राठोड हे 30 वर्षापासून शिवसेनेमध्ये आहेत किंवा राजकारणामध्ये आहेत. जर आता संजय राठोड यांच्यावरती जर उद्धव ठाकरे त्यांच्याच मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्यावरती जर आरोप लावणार असतील तर मग तो बंजारा समाज हा पेटून उठणार नाही काय. कारण एवढ्या मोठ्या बंजारा समाजाचं ते नेतृत्व करतात. तुम्ही जर वारंवार बातम्यांवरती जर बघितलं तर बंजारा समाजाचे जे महंत आहेत ते वारंवार म्हणत असतात की संजय राठोड यांना परत मंत्रिपदावरती घ्या किंवा त्यांना परत मंत्री बनवा. म्हणजेच ज्या बंजारा समाजामध्ये संजय राठोड यांचं शिवसैनिकमध्ये म्हणून महत्त्व आहे आणि त्याच बंजारा समाजाच्या मतदारसंघामध्ये किंवा संजय राठोडच्या मतदारसंघामध्ये जर आदित्य ठाकरे गेले तर आदित्य ठाकरेचे काय हाल होतील आणि ते हाल
महाराष्ट्राला बघवणार नाहीत, अशा प्रकारचाच इशारा हे वारंवार दीपक केसरकर आपल्याला देताना दिसत आहेत. दीपक केसरकर पुढे म्हणाले की आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे कसे चुकीचे आहेत, किंवा बाळासाहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे लोक कशी बोगस आहेत किंवा चुकीचे आहेत, वारंवार ते म्हणत होते. परंतु तुम्ही राष्ट्रवादीच कशी चांगली आहे किंवा काँग्रेस कसे चांगले आहेत किंवा शरद पवार कसे चांगले आहेत हे सांगताना दिसत आहेत. आणि पुढेही दीपक केसरकर असं म्हणाले की ज्यावेळेस आदित्य ठाकरे हे भेटायला जातात शिवसैनिकांना, तर ते संपूर्ण शिवसैनिक असतातच काय तर नाही. कारण नाशिकमध्ये आदित्य ठाकरे हे गेलेले आहेत, परंतु त्यांच्याकडे जे कार्यकर्ते येतात त्याच्यामध्ये सगळे शिवसैनिक असतील असं होत नाही. कारण एखादा जर कोणी राजकीय नेता किंवा सेलिब्रिटी जर येत असेल तर तिथं सगळ्याच पक्षाचे लोक जातात किंवा सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना बघायसाठी जातात. म्हणून याचा अर्थ असं होत नाही की हे सगळे शिवसैनिक असतील किंवा शिवसेनेचे असतील. याचंच उदाहरण देताना दीपक केसरकर असंही मानलं आहे की राज ठाकरे यांच्यासुद्धा सभेला गर्दी होती, म्हणून काय तर सगळे मनसैनिकच असतात असं नाही. कारण शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सुद्धा तिथे सभेला येत असतात की त्यांना असं वाटतं की राज ठाकरे हे चांगले बोलतात किंवा चांगलं वक्तृत्व करतात, त्या म्हणून ते ऐकण्यासाठी म्हणून लोक तिथं जात असतात किंवा युवक येत असतात. म्हणून सरसकट सगळेच युवक हे मनसेचे आहेत असंही होत नाही. जर तुम्ही बघितलं तर एखाद्या समजा औरंगाबादच्या ठिकाणी जर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते असतात हे सुद्धा त्यांना बघायला जातात किंवा त्यांची सभा ऐकायला जातात. कारण त्यांच्यासाठी हे नवीन असतं. कारण वारंवार सभा हे औरंगाबादला होत नाहीत किंवा वारंवार उद्धव ठाकरे हे औरंगाबादला जात नाहीत. म्हणून फक्त शिवसैनिक नाहीत तर राष्ट्रवादीचे बी कार्यकर्ते जातात. आणि कार्यकर्ते हे काही कोणी बांधून ठेवलेले नसतात, पदाधिकारी हे बांधून ठेवलेले असतात. पदाधिकारी म्हणजे जी काही पक्षाची कार्यकारिणी असेल किंवा ती जिल्हा लेवलची किंवा तालुका लेवलची, ती कार्यकारिणीमध्ये जे काही 8-10 किंवा 20-22 सदस्य असतील ते फक्त त्यांचे बॉडी मेंबर हे बांधून ठेवलेले असतात किंवा ते ठळक असतात. परंतु त्यांच्या खालची जे कार्यकर्ते असतात किंवा शहरामध्ये गावागावांमध्ये कार्यकर्ते असतात हे कुणाचे हे बांधून ठेवलेले नसतात. त्यांना स्वतंत्रपणे असतो आणि त्यांच्यावरती कुठे शिक्का लावलेला नसतो की हा या पदावरती आहे किंवा तो त्या पदावरती आहे. त्यांना जर जायचं वाटलं तर ते मनसे सभेला जातील, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सभेला जातील किंवा उद्धव ठाकरे यांच्या सभेला जातील. म्हणून अशाने ते ज्या सभेला गेले त्या सभेचेच कार्यकर्ते आहे असं होत नाही. आणि याच्यावरती सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटलं होतं की एवढी मोठी गर्दी दिसते, परंतु मतदानाच्या वेळेस हे कोणी नसतं, इथं मतदान तेवढं होत नाही. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीतसुद्धा होतं. ते अकोल्याला सभा घेतात, राज ठाकरे यांच्याच खालोखाल त्यांची सभा असते, परंतु ज्यावेळेस त्यांना वोटिंग व्हायची असते किंवा आतापर्यंत 3 वेळा ते उभे राहिले खासदारकीसाठी, परंतु ते निवडून आले नाही. मग हे पब्लिक जाते पुढे. तर याच्यामध्ये असंच आपण म्हणू शकतो की सगळ्याच समाजातील म्हणण्यापेक्षा सगळ्याच पक्षातील लोक हे सभेला जात असतात, परंतु ते वोटिंग करत नाहीत. म्हणून आदित्य ठाकरे यांनी या संभ्रमात राहू नये की त्यांनी ते जी निष्ठा यात्रा काढत आहेत आणि त्या निष्ठा यात्रेला ते जिथे जातील तिथेच सगळेच हे शिवसैनिक असतात, अशासुद्धा आदित्य ठाकरे यांनी भ्रमात राहू नये असं दीपक केसरकर यांना म्हणायचं आहे. मित्रांनो, आणखी येथे दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंत्री होते त्यावेळेस ते गडचिरोलीचे सुद्धा पालकमंत्री होते. आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना जी झेड सुरक्षा द्यायची होती किंवा त्यांना जे नक्षलाप्रमाणे ज्या लोकांच्या धमक्या येत होत्या त्यानुसार त्यांना झेड सुरक्षा देण्याचं ठरवलेलं होतं, परंतु त्यांना ती झेड सुरक्षा देण्यात आली नाही. आणि मग याच्यावरतीच दीपक केसरकर म्हणाले की ही झेड सुरक्षा का दिली नाही, कोणाच्या सांगण्यावरून दिली नाही हे समोर येईलच. आणि त्यांनीसुद्धा एका राज्यमंत्र्याचं नावसुद्धा सांगितलं की या राज्यमंत्र्यांनी हा आम्हाला खुलासा केलेला आहे किंवा एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे. म्हणजे दीपक केसरकर यांना जरा स्पष्टच म्हणायचं आहे. आणि याच्यामध्ये दुसरासुद्धा मुद्दा लागू होतो की जसा आनंद दिघे म्हणजे आनंद दिघेसारखं एकनाथ शिंदे यांना करायचं होतं काय, कारण नगरविकास मंत्री असून
किंवा गडचिरोलीचे पालकमंत्री असून आणि गडचिरोली जिल्हा हा किती संवेदनशील असून हे माहिती असूनसुद्धा त्यांना झेड सिक्युरिटी का नाकारली आणि कुणी नाकारली? तर याच्यामध्ये आपण सरळ म्हणू शकतो की झेड सुरक्षा जी सिक्युरिटी आहे ती 2 व्यक्तीने नाकारली असेल किंवा प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक नाव येतं ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरं म्हणजे संजय राऊत. कारण आणि बाकीचे जे आहेत ते तर निर्णय घेतातच, परंतु ह्या लोकांनीसुद्धा एकनाथ शिंदे यांची झेड सिक्युरिटी नाकारली असेल किंवा त्याला द्यायला सांगितलेली नसेल. आणि ज्या गृहमंत्र्यांनी दीपक केसरकर यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे किंवा ज्या राज्यमंत्र्यांनी गोष्ट सांगितलेली आहे ते गृहराज्यमंत्री म्हणजे शंभूराज देसाई. तर शंभूराज देसाई यांनीच ही गोष्ट सांगितलेली आहे आणि दीपक केसरकर असंही म्हणाले होते की त्यांनासुद्धा मी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन येईल किंवा काय काय बोलणं झालं होतं ते मी सांगेल. म्हणजे हा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप हा ठेवण्यात येत आहे की एकनाथ शिंदे यांचा जीवसुद्धा धोक्यात असूनसुद्धा त्यांना झेड सुरक्षा का द्यायची नाही हा सुद्धा याचंसुद्धा कारण कळू शकलेलं नाही. आणि पुढे पत्रकारांनी दीपक केसरकर यांना जसं विचारलं की एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जात असतात किंवा दिल्लीला जाऊन अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना भेटत असतात. यावर दीपक केसरकर बोलताना स्पष्टच म्हणाले की ते दिल्लीला जात असतात म्हणून काय झालं, कारण भाजपा लोकांसोबत, कारण तो मित्रपक्ष असला आणि त्याच्यासोबतच सरकार स्थापन केलेलं असल्यामुळे त्यांना भेटणं गरजेचं आहे किंवा त्यांना भेटावंच लागेल किंवा त्यांच्यासोबतच भेटून काही महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी ह्या घडतीलच. आणि पुढेही बोलताना दीपक केसरकर असं म्हणाले की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीत येत होते आणि संजय राऊत हे वारंवार येऊन संजय राऊत हे प्रियंका गांधी तसेच राहुल गांधी यांनासुद्धा भेटत होते. म्हणजेच काय तर दीपक केसरकर यांनी जे संजय राऊत आरोप लावत होते की एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप लावत होते की त्यांचं हायकमांड हे दिल्लीमध्ये आहेत किंवा त्यांना दिल्लीमध्ये भेटायला जावं लागतं, तर याचासुद्धा दीपक केसरकर यांनी समाचार घेतलेला आहे. आणि पुढच्या एका प्रश्नावरती बोलताना म्हणजे धनुष्यबाणाच्या प्रश्नावरती बोलताना दीपक केसरकर असं म्हणाले आणि उद्धव ठाकरे काही दिवसा अगोदर असं म्हणाले होते की जरी बाण हा नेलेला असला, बाण हे धनुष्यातून गेलेले असले तरी धनुष्यबाण माझ्याकडे आहे. आता हा उद्धव ठाकरे यांचा पोरकटपणाचा विषय आहे. आणि याच्यामध्ये दीपक केसरकर बोलताना असं म्हणाले की ज्यावेळेस काँग्रेस होती आणि काँग्रेसचं पहिलं चिन्ह हे बैलगाडी होती आणि तसं दुसरं गाय वासरू होतं आणि तिसरं हे हात होता आणि त्या हाताचा सध्या प्रचार झाला होता आणि त्या हाताच्याच भरोशावरती किंवा हाताचं चिन्ह होतं त्याच्यावरती काँग्रेसचं हे किती वेळा सरकार आलेलं आहे. तसेच दीपक केसरकर म्हणाले की मी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेस राष्ट्रवादीचंसुद्धा जे पक्षचिन्ह होतं ते घड्याळ होतं, म्हणजे त्यांचंसुद्धा चिन्ह बदलून घड्याळ हे झालं होतं आणि घड्याळ भेटल्यानंतर त्यांचंसुद्धा सरकार आलेलं आहे. म्हणून चिन्ह हे महत्त्वाचं नाही, तर बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं कर्तृत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणं हे महत्त्वाचं आहे. धनुष्य असला काय नसला काय या गोष्टीला काही महत्त्व नाही, अशा प्रकारचं वक्तव्य हे दीपक केसरकर यांनी केलेलं आहे. म्हणजेच याच्यामधून या सगळ्या गोष्टीमधून एकच आपल्याला दिसतं की दीपक केसरकर यांना म्हणायचं आहे की आता आम्हीसुद्धा संयमाने राहणार नाही, आमच्यावरती जर बोललं गेलं तर आम्हीसुद्धा बोलू. आणि तुम्ही जर बघितलं तर एकामागे एक उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये किंवा महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये गौप्यस्फोट होत आहेत. आणि ही जी पहिली सुरुवात झाली ती राहुल शेवाळेपासून झाली. त्याच दिवशीच आढळराव पाटील आणि रामदास कदम यांनीसुद्धा त्या दिवशी गौप्यस्फोट केले किंवा यांनीसुद्धा काही गोष्टी ह्या शिवसेनेच्या विरोधात मांडल्या किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मांडल्या, तसेच राहुल शेवाळेंनी मांडल्या आणि आज दीपक केसरकर यांनी मांडलं. म्हणजेच शिवसेनेच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात झाली. आणि हे जर आवरायचं असेल तर हे आदित्य ठाकरे आवरू शकतात आणि बोलण्याचं ते थांबवू शकतात. परंतु ते जर वारंवार गद्दार म्हणत राहिले तर मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये ज्या गद्दारांना हे
आदित्य ठाकरे हे ज्या बंडखोरांना गद्दार म्हणत आहेत त्यातलेच आता मंत्री बनणार आहेत किंवा मंत्रिमंडळात जाणार आहेत, कोणी राज्यमंत्री बनणार आहेत किंवा कोणी गृहमंत्री बनेल किंवा कोणी कॅबिनेट मंत्री बनेल आणि ते मंत्री बनल्यानंतर मग आदित्य ठाकरेंची काय सोय होईल हे सुद्धा येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर आपण आज इथेच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.